Okay. Example 1, first example. Yes. The first example. Yes. Wait a minute. Let me consider one problem. Yes. First example. Find. Yes. Find the LCM of. Find the LCM of 20, 25, and 30. 20, 25, and 30. Yes. Return example. Yes, sir. Yes. Let's go for the solution now. LCM, list common multiple we have to find. For that we need the factors of 20 first. Yes, 20 चे factors. 2 into 10 first. तुम्ही कसं फाइंड आउट करता बघा. 2 into 2 into yes 10 चे factors. 2 into 5. All are the prime factors. Is that clear? Yes. Yes, sir. Second 25 चे factors बघा. 25 चे factors बघा. 5 into 5. Yes, only two factors are there. Both are prime. Yes, common है, prime है. Next 30. 30 चे factors. 2 into 15. बरोबर का? Yes. 2 into. Now 15 चे factors. Yes. 3 into 5. 3 into 5. कुठेपर्यंत करायचं जोपर्यंत प्राइम फॅक्टर्स येत नाहीत. Yes. Hello. Yes. Yes, sir. Yes. Getting. These are my factors of 20, 25, and 30. Yes. Now LCM. LCM of 20, 25, 30. Yes. पहिल्यांदा कॉमन फॅक्टर घ्या. Yes. The common factor is 5. yes into yes पुढे. नेक्स्ट 2 वेळा आलेले बघा फॅक्टर्स. काही 2 वेळा पण आले असतील. Two. यस 2 हा फॅक्टर इथे पण आहे आणि इथे पण आहे. यस कन्सिडर फॅक्टर. हॅलो. Yes. हा इथे आला. पहिल्यांदा कॉमन घेतले. नाव गो फॉर अनकॉमन फॅक्टर्स द रिमेनिंग वन. हॅलो. परत चेंज कलर करू द पेन. ओके लेट मी चेंज द कलर ऑफ माय पेन. yes तेव्हा uncommon yes first 2 yes next 5 and this one. Is that clear? Hello. 2 Yes, sir. 5 आणि 3 common आणि uncommon. Is that clear? Hello. आलं का Yes, बघा. sir. yes Yes. म्हणजे काय आलं 5 into 2 into 2 into 5 into 3. These are the total
factors. What we can say, to find LCM, we have to consider these factors. First, common. क्लिअर करून घ्या. तो हा 5 तिन्ही मध्ये होता, एक आला, आणि परत 2 मध्ये कॉमन आहे का बघितलं काही? जे 2 मध्ये एक नंबर 2 कॉमन दिसतोय तो मी परत इथे घेतलाय. गेटिंग? हॅलो? यस. नाउ प्रोडक्ट ऑफ these will be 300. LCM. Yes, it is a 300. 5 into 2, Yes, sir. 10. 10. Yes, 100 into 3. LCM. LCM of 20, 25, 30 is equal to 300. And what will be my HCF? 5. Yes, त्या तिन्ही मध्ये बघा कॉमन कुठला नंबर दिसतोय? Yes, 5 sir. 5, 5. sir. Getting? It is a 5. This is the common factor. HCF is equal to 5. HCF is equal to 5. Yes, getting? Hello? Yes, sir. Yes. Okay, ठीक है. HCF is equal to 5. Understood this thing? हे LCM आणि HCF फाइंड आउट करायची ही रेग्युलर मेथड आहे. आणि ते असं पण काहीतरी करतात बघा, असं काहीतरी असं डिझाईन असते. 1 by 1 एक एक फॅक्टर कन्सिडर करतात इथे. 20, 25, 30. मग त्यानंतर ते डिवाइड करणे. पहिला फॅक्टर येतो तुमचा, यातला कॉमन फॅक्टर आला पहिल्यांदा, याला 2, हा 25 इथे कॅरी होतो. अशी काहीतरी ती मेथड आहे, बरोबर ना? इथं 2 येतं, इथं 10, हा 25 नो चेंज, मग इथे येतं 15. असं काहीतरी मेथड आहे. परत इथं 5 आलं, 25. आठवतं का काय होतं असं? येस. नेक्स्ट परत स्मॉलेस्ट नंबर 3. 5 इथं, 25 ॲज इट इज, इथं आला 5, एक 3 इथं आला. नेक्स्ट परत 5 आला, 5 1 5, 5, आणि इकडे परत 1, आणि शेवटचा परत 5. हे बघा, 2 into 2 into 3 into 5 into 5. येस, बरोबर आहे का? हॅलो? ही जी आहे ती अशी पण एक मेथड आहे, किंवा असे फॅक्टर्स फाइंड आउट करून एक सॉल्व्ह करणं ही एक मेथड आहे. याच्या व्यतिरिक्त ही मेथड आपल्याला झालेली आहे, बरोबर आहे का? बघा. येस, हॅलो? इज दॅट Yes. क्लिअर? इज दॅट क्लिअर? दिस Yes, इज द sir. वे टू फाइंड द LCM. येस, फॅक्टर्स प्राइम फॅक्टर्स फाइंड आउट करा, त्यातनं कॉमन आणि अनकॉमन फॅक्टर्स मल्टिप्लिकेशन LCM, आणि जो काय कॉमन डिवायझर असेल that will be our HCF. That will be our HCF. Yes, is that clear? Is that clear? Yes, sir. Yes. हा, चला आता जाऊया पुढे. येस, ते मागाशीच मी प्रोडक्टचं सांगितलेलं ते क्लिअर आहे ना? फक्त कितीसाठी आहे ते? येस, 2 साठी. 2 डिजिट साठी, नाहीतर परत 3 साठी पण. मे बी, मे नॉट बी. 3 साठी मे बी, मे नॉट बी. गेटिंग? येस. Yes, sir. Let's go for the examples now. One more example we will consider. याला सोडवून दुसरी कुठली मेथड आहे का? येस, हे कम्प्लीट केलं सर्वांनी? Yes, sir. Everyone have completed? Yes sir. I will erase this now. Yes, नाहीतर मी काय करतो, ऑल द बोर्ड्स क्लिअर करतो, इरेज ऑल साइड करतो, आणि एक्झाम्पल परत एकदा कन्सिडर करतो मी. येस, ही मेथड बघा किती लोकांना समजते का बघा. मला ही सोपी वाटते. 20, 25 आणि 30 LCM फाइंड आउट करण्यासाठी. ही शॉर्टकट मेथड आहे असं मला वाटतं. तुम्हाला कशी वाटते तुमच्यावर डिपेंड आहे. ठीक आहे. टू फाइंड LCM ऑफ दीज नंबर्स. तेव्हा थोडंसं फक्त ऑब्झर्वेशन वरती करायचं. याला ऑब्झर्व करा, कुठल्या नंबरनी साधारण स्मॉलेस्ट नंबर पासून स्टार्ट करा, किंवा ग्रेटेस्ट घेतलं तरी पण चालतं. ग्रेटेस्ट और स्मॉलेस्ट, टेक यू वॉन्ट, विच नंबर यू वॉन्ट टू टेक, यू कॅन टेक.
येस. आता या 20, 25 आणि 30 बघितल्यानंतर तुम्हाला ग्रेटेस्ट नंबर कुठला वाटतो यातला, जो याला डिवाइड करणाऱ्या नंबर्सना? येस 5. 5. येस, आय विल कन्सिडर 5 हियर. इथं लिहिला 5, इथं किती येतं? 5 4 आर 20, बरोबर का? Yes. 5 5 आर 25, 5 6 आर 30. किती 30. आलं? 4 5 6. आता नेक्स्ट नंबर कुठला नंबर वाटतो की एक ऍटलीस्ट एकाला तरी तो डिवाइड करेल? येस, जो नंबर सिलेक्ट करणार आहे तो मॅक्सिमम नंबरला डिवाइड व्हायला पाहिजे. 4 5 6 आहे. येस, कुठला नंबर असू शकतो? Two. कुठला नंबर असू शकतो? 2. एम आय क्लिअर? 2 इज दॅट क्लिअर? ठेवा. Yes, sir. 2 2 आर 4. 5 ला काही जात नाही, ऍज इट इज. 5 होणारच नाही, डिवाइड होणारच नाही. And 3. 2 3s are 6. Yes. Now all these are my prime factors. These are my prime factors. Yes. Yes, sir. Yes, sir. हे आन्सर आहे बघा. किती येते बघा याचं मल्टिप्लिकेशन? Is that 300? Yes. Is this 300? Yes, sir. सोपं आहे Yes, का? sir. फॅक्टर फाइंड आउट करण्यापेक्षा सोपं आहे का वाटतं का बघा? हे काय करायचंय? सिंपल लॉजिक आहे. नंबर्स लिहून घ्या. जो ग्रेटेस्ट नंबर तुम्हाला वाटतोय मे बी तो 2 नंबरला डिवाइड करेल किंवा 1 नंबरनं डिवाइड करेल. जर आता सपोज करा मी इथं परत एकदा घेतो हेच 20 25 30. आता काही लोकांना वाटेल की इथं म्हणजे 4 पण आपण यूज करू शकलो असतो. 4 म्हणा किंवा 2 ने सुरुवात जर कोणाला करायचं असेल, मला काही प्रॉब्लेम नाहीये. 2 ने जरी सुरुवात केली तर कसं होणार आहे? इथं 10, इथं हा 25 ऍज इट इज. येस, इथं किती येणार आहे? 15, बरोबर आहे. नंतर मी 3 फॅक्टर घेतला. 3 फॅक्टर घेतला तर हा 10 ला 10 ऍज इट इज येईल, हा 25 ला 25 ऍज इट इज, आणि इथे किती येणार आहे? 5. बरोबर आहे. आता तुम्ही ऑब्झर्व केलं साधारण 5 ने डिवाइड होत आहे. मग याला 5 घेतलं तर इथं येणार आहे 2, इथं येईल 5 आणि इथं येईल 1. येस, 2 5 1 ऑल आर प्राइम फॅक्टर्स. सो दॅट 2 into 5 into 1. याचं पण मल्टिप्लिकेशन करून बघा, येतं का 300? Yes, sir. येस, इज दॅट क्लिअर? हॅलो, सोपी वाटते का बघा मेथड? एलसीएम आणि एचसीएफ डायरेक्ट तुम्ही घेऊ शकता. एचसीएफ ला काही प्रॉब्लेम नाहीये, तुम्हाला कॉमन डिवायझर फाइंड आउट करायचा असतो. दॅट वी हॅव टू चेक. येस, लक्षात येते का? Yes, sir. येस, हा. Yes, sir. आता बघूया सिंपल, आज एक सिंपल प्रॉब्लेम कन्सिडर करू. सेकंड, सपोज करा 27 आणि 36 आहे. 27 आणि 36 वी हॅव टू फाइंड इट्स एलसीएम. कसं होणार? फर्स्ट फॅक्टर सांगा आता. व्हॉट शुड बी माय फर्स्ट फॅक्टर? 9, sir. 9. कसं येईल बघा हे? 3 and 2. 9 3s are 27, 9 4s are 36. yes. Is that clear? Both are prime. This is my LCM. किती येते बघा बरं हे? 27 into 108. 108. 108 is my Yes. LCM. जर तुम्ही तुमची मेथड यूज करून बघितली, 27 चे फॅक्टर्स बघा काय येतात. 3 into 3 into 3. Is that clear? Yes. Yes, sir. 36 चे फॅक्टर्स बघा. 2 into 18 आलं, 2 into 2 into 3 into 3, बरोबर ना? येस, इट इज करेक्ट. इज दॅट करेक्ट? Yes, sir. आता बघा फॅक्टर्स सेम बघा. 3 3, इथे 2 3 आहेत, आलं का? 3 into 3 कॉमन आले. अनकॉमन पार्ट राहिला कुठला? 3 into 2 into 2, बरोबर आहे का? हे तेच येतं का सेम? whether it is correct? 3 into 3 into 3 into 2 into 2. Yes, it is correct. Yes, sir. सेम येत आहे, बरोबर आहे का? बघा, Yes, sir. सिंपल आहे. नंबर्स एका लाईन मध्ये लिहून घ्या. हायेस्ट जो मल्टिपल असेल, फर्स्ट कन्सिडर करा. जर डिवाइड होत असेल ऍज इट इज लिहा, डिवाइड होत असेल तर डिवाइड करून लिहा, नाही झाला ऍज इट इज लिहा. जोपर्यंत ही प्रोसेस कुठेपर्यंत कंटिन्यू करायची? येस, ही प्रोसेस कुठेपर्यंत कंटिन्यू करायची? Prime number.
अप टू प्राइम फॅक्टर्स, अप टू गेट द प्राइम फॅक्टर्स. जोपर्यंत तुम्हाला प्राइम नंबर्स मिळत नाहीत तोपर्यंत ती प्रोसेस कम्प्लीट करा. गेटिंग? हॅलो, येस, लक्ष येते सर्वांच्या? येस, हा सर. Yes, sir. ठीक आहे. बघूया थोडेसे अजून एक्झाम्पल आहेत का बघतो, एक मिनिट मी. लेट मी क्लिअर दिस बोर्ड. Okay. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. हे क्लिअर करतो मी बोर्ड परत एकदा. येस, सेकंड एक्झाम्पल. येस, LCM ऑफ, सपोज करूया 3 नंबरसाठी घेऊ सिंपल एक्झाम्पल. 4, 6, 12. येस, बघा बरं LCM किती येईल याचा. तुम्ही तुमच्या फॅक्टर्सनी पण आणि असं पण. 4, 6, 12. ग्रेटेस्ट येतो, sir. फॅक्टर 4, 1 हा 6 as it is. Yes, it is. Yes, it is 12. 3. LCM म्हणतो मी, LCM. It is 3. हा हा, इथं पुढचं सांगताय का? नेक्स्ट फॅक्टर येईल तुमचा 3. येस, 1, 2, 1 म्हणजे किती राहिलं? 2. My LCM will be 24. 4, 6, 12. 4, 6, 12 साठी LCM 4, 12 पाहिजे ना सर? 12 यायला पाहिजे रे. हा सर. काय झालंय? 24 नाही, 12 व्हायला पाहिजे असं वाटतं मला. 2 into 2, 6. 2 into 3, 12. येणार 2 into 2 into 3. कॉमन आलं 2 into 3 into 2. 12 will be the LCM. सर माझं कॅल्क्युलेशन करताना कुठे चुकलंय काय? 4, 6, 12. 4, 6, 12. फर्स्ट फॅक्टर 4 आला. 1 हा ऍज इट इज 6. ठीक घेतलं. हा 1 आणि हा 2. 24 येते की LCM. LCM याचा 12 येतो. हे शॉर्टकट मेथडनी 24 यायला लागले पण ते. The answer should be 12. That is the correct. कारण common into uncommon आहे. Maybe on that method, for that particular method, मी चेक करतो ते परत. म्हटल्यास 2 digit numbers घेऊया. 12. Let me clear the board once again. ठीक आहे, ह्याचा आन्सर 12 येतं बरं का, 24 नाहीये. मे बी ते हे 2 डिजिट नंबर पाहिजेत असं वाटतंय मला. मी थोडस क्लिअर करून आता 2 डिजिट नंबर घेतो. थर्ड एक्झाम्पल 12, 16 आणि 24. याचा LCM बघा बरं आता किती येतोय. बाय युझिंग अवर युज्युअल मेथड 12 चे फॅक्टर्स 2 into yes, 2 into 3 into 2. 2. येस. 16 चे फॅक्टर्स बघा बरं. 2 into 2 into 2 into 2. बरोबर ना? इज दॅट करेक्ट? 24. जर कुठे हे झालं असेल तर सांगा, क्लिअर करा. 2 into 2 into 2 into 3. Yes. Whether the factors are correct? So that LCM of 12, 16, 24 are yes. पहिल्यांदा कॉमन घेतला. Common 2.
एकच आहे ना? येस. आता दोन कॉमन पार्ट्स कुठे दिसतात का बघा? दिस इज 3 sir. one pair, this is one pair, this is one pair, and the last one, this one is the pair. म्हणजे किती येणार आहे? 2 2 into 2 into 2 into into 2 2 into 3. 3. बघा बरं एलसीएम किती येतो याचा? 48. 48. Yes, it is correct. 48 is its LCM. आता जाऊया आपल्या मेथडने काय येतं बघूया. सांगितलेलं मेथडने काय येतं. फर्स्ट फॅक्टर 12च घेतला मी, सपोज करा हा 1 आला, हा किती येणार आहे? 2 येईल, बरोबर आहे. हा 16 ऍज इट इज राहिला. नेक्स्ट मी घेतला 2. येस, दिस इज 1, म्हणजे याला 2 केलं आणि हा 8. एक मिनिट. मगाशीचे नंबर्स काय होते? ह्याला जर मी इरेज केलं तर 4 मी पहिला फॅक्टर घेतला, 3 4 हा 8, बरोबर आहे. नेक्स्ट आता 4 परत घेतला, हा 1 आणि हा 2. नाही येत तर एक मिनिट. सो एक फॅक्टर ऍडिशनल काय येतोय? ठीक आहे, ओके, ठीक आहे. आता तात्पुरतं फॅक्टरायझेशनची मेथड हे क्लिअर करा, मला त्याच्यामध्ये बघावं लागेल काय प्रॉब्लेम आहे. मी यूज करतोय बरं का प्रत्येक वेळेस, इट इज व्हॅलिड, बट ओके, वी विल फॉलो द फॅक्टरायझेशन मेथड फॉर द टुडे सेशन. आय विल करेक्ट दिस शॉर्टकट मेथड इन द नेक्स्ट सेशन. येस, आय विल करेक्ट दिस शॉर्टकट मेथड इन द नेक्स्ट सेशन. Some restrictions are there, maybe some restrictions are there that I have not. I have to find that restrictions. Yes, हे 3 LCM चे लक्षात आले ना? आपलं फॅक्टरायझेशन मेथड जी तुम्ही अगोदरपासून यूज करत आलाय तीच मेथड आहे. ठीक आहे. LCM. Okay. Example number 3. One more example you will consider. हे कंप्लीट केलं 48. Yes. Yes, sir. हा, अजून एक एक्झाम्पल कन्सिडर करूया. एक्झाम्पल नंबर 4. LCM of Sir, third example चा HCF 3 येणार ना? किती येते म्हणताय? HCF HCF हायेस्ट कॉमन फॅक्टर 3. 3 नाही सर, 2 येणार. ज्या नंबरनी तुम्ही या तिन्ही नंबरला डिवाइड करू शकताय, Yes. ज्या नंबर 4 नाही, येते, sir. 4 येणार. Yes, sir. 4. 4 ग्रेटेस्ट विचारलंय ना, दॅट इज 4 Yes. ग्रेटेस्ट नंबर. एक मिनिट, ह्याचा 48 येतो का एलसीएम? हा, अनकॉमन मध्ये 2 येणार ना. Yes, sir. इथं पेअर 48 चुकलेत बरं का माझे, पेअर चुकलाय तिथे. आन्सर करेक्ट आहे पण पेअर चुकलाय. लेट मी करेक्ट इट. This is the first common pair. One more common pair is there. Yes, 2 2 2 म्हणजे असं येतं. आणि नेक्स्ट 2 2 चा एक पेअर हा, आणि हा 3 3 चा एक पेअर, म्हणजे इथं 2 into 3 आणि हे अनकॉमन मधला हा 2. इन दिस वे द 48 इज आन्सर. इथं माझे थोडंसं चुकलं, त्याच्यामुळे तो एलसीएम चुकला, म्हणजे एचसीएफ मध्ये प्रॉब्लेम आला मला. येस, एचसीएफ विल बी कॉमन पार्ट कुठे आले? हा एक फॅक्टर आहे आणि अजून एक फॅक्टर आहे तो 2. देयरफॉर एचसीएफ इज माय 4, हायेस्ट कॉमन फॅक्टर. HCF, greatest common divisor. Yes, hello, understood?
Yes, sir. हा, आता मी क्लिअर करतोय माझं हे बोर्ड. हा, एक्झाम्पल नंबर अजून एक ऍड करा त्याच्यामध्ये. एखादं सिंपल एक्झाम्पल कन्सिडर करू. अगेन LCM of 60 and 284, 282. Yes. What is the LCM of these two numbers? Yes. Solve करा आणि मला आन्सर सांगा बरं. LCM of these two numbers. Simple common into uncommon करायचं. Yes. Factors of 60. Everyone, hello. 60 चे फॅक्टर्स बघा. 2 into 30, 2 into 30 चे फॅक्टर्स परत. Yes. 2 into 50. Yes. 2 into 2 into 15 चे फॅक्टर्स. 5 into 3. चला पुढे. 282 चे फॅक्टर्स. Hello, sir. हा, 8460. आन्सर का? Yes, sir. 8460. 60. ओके. अजून कोणाचा आलाय का 8460? 141. माझं कॅल्क्युलेशन बरोबर आहे का बघा. कॅल्क्युलेशन चेक करा आता. कोणाचा आलाय का अजून मुलींमध्ये? येस. हा, 141 कुठल्या नंबरने डिवाइड होतो? येस, 141. 3, sir. 3, sir. 3. Okay. 47. 47. 47 is a prime number. Yes, it is a prime number. Yes, I thought it is a prime number. Yes, sir. It is a prime. 47 नाही जाणार कठीण. बरोबर आहे का बघा बरं. 47 is a prime. Yes, it is a prime. Yes, sir. Yes. 47 is a prime number. सकाळीच बघितलं होतं आपण. Yes. हा, बघा बरं आता. LCM of 60 282 किती येते बघा. पहिल्यांदा कॉमन फॅक्टर्स घ्या. हा 2 आला. त्याच्यानंतर 3 एक आहे. येस, 3 आला. नाव अनकॉमन. अनकॉमन 2, 5 आणि इकडचा हा 47. नाव डू द मल्टिप्लिकेशन. येस, 4 into 15 ही 60 येते का? 60 into 47. शेवटचं तरी 0 असेल बघा नंबर. 2820, sir. 2820. 20. 2820. 60 into 47. हे तुम्ही असं पण मल्टिप्लिकेशन करू शकताय. 0 into 7 आणि नंतर क्रॉस मल्टिप्लिकेशन. बरोबर ना? Yes, sir. 7 6 are 42, 2 4 6 4 are 24, 24 plus 4 28. 7 into 0 इथं 0 येईल. 2820 2820 2 डिजिट मल्टिप्लिकेशन असं पण करू शकताय. 2820 इज द करेक्ट आन्सर. LCM. आणि HCF किती असेल याचा? येस, HCF 6. कॉमन फॅक्टर्स किती आहेत? 2 आणि 3 मल्टिप्लिकेशन. गेटिंग. हॅलो, लक्षात येतं Yes, का sir. सर्वांच्या? येस, सिंपल आहे खूप. LCM आणि HCF कॉमन फॅक्टर इंटू
uncommon factors. Common factors into uncommon factors. मला मगाशीचे एक्झाम्पल सांगा बरं. सेकंड कुठलं होतं ते? 4, 6 आणि 12 का? 12. आणि तिसरं होतं ते थर्ड एक्झाम्पल 12, 16. 16, 24. 12, 16 आणि 24. ठीक आहे, हे मी बघतो परत. त्याला काय restrictions. ते मेथड सोपी जाते. असे फॅक्टर्स फाइंड आउट करण्यापेक्षा फास्ट संपू शकतो आपण प्रॉब्लेम. ठीक आहे. 2820 इट इज द करेक्ट आन्सर. येस. मी याच्यासाठी परत एकदा मी चेक करतो. येस, कलर रेड ह्याला अप्लाय करून बघतो मी काय होतं बघतो. ठीक आहे. 6 हा आला 10. 6 4s are 6 7s are 42. येस. 10 आणि 47 आलं. येस, इट इज अप्लिकेबल ना. इथं होतं बरोबर. 60 into 47. याला काय Hello, sir. प्रॉब्लेम? हा. येस. सर 4, 6, 12 and 12, 16, 4, 24 ला पण ऍप्लिकेबल होते सर. कसं काय? हा, मग कुठे चुकलं होतं तिथं? सर ते कॉमन ने डिवाइड करायचं म्हणजे आता पहिल्यांदा 4, 6, 12 ला 2 ने डिवाइड करायचं सर. 2 नी फर्स्ट हा सर. डिवाइड करायचं आणि मग जो हा नंबर सर. जे रिमाइंडर राहते ते वर लिहायचं सर. नाही 2 ते into चालेल. हा 2 आला. ठीक आहे. हा 2 आला. इथं 3 आलं. 6 6. सर ते 6 आणि 3 मध्ये 3 कॉमन हा ते की मग 3 आलं इथे. आणि 2 आणि 2 मध्ये 2 कॉमन इंटू 2 करायचं. 3 into 2 into 2 12 येते की बरोबर. मग आपण मगाशी काय केलं होतं? सर ते 2 into 2 केलं अजून 2 केलं. हा सर तसं. हा तो कॉमन होता ना फॅक्टर. हा कॉमन होता सर तो. येस येस, इथं 2 यायला पाहिजे. येस, इट इज करेक्ट. हा 12 आणि हे 12 साठी बघा. सर 12 साठी त्यासाठी पण होते ऍप्लिकेबल. हा येस, 12 जर पहिला फॅक्टर घेतला हा 1 आलं, हा 2 आला, हा 16 होईल. सर ते 4 ने करावं लागेल सर. का यांना काय प्रॉब्लेम आहे? सर ते एससीएफ म्हणजे सर थोडक्यात एससीएफ ने हे करावं लागेल ना. पहिल्यांदा का? हा सर 4 ने. बर बर बर, ठीक आहे. तिन्हीला पण 4 ने डिव्हिजिबल होतं. तिन्हीला पण 4च कन्सिडर करावं लागेल का? बर. सर 4 ने सगळ्यांना भाग जातो ना तिन्ही संख्यांना. येस सर. येस येस, ओके. इथं 12 आलं. ठीक आहे. त्याचा एलसीएफ 48 आला होता ना? येस सर 48 येते. 48 इज आन्सर. ओके, ठीक आहे. बघा, तुम्हाला जी मेथड इझी वाटते ती प्राइम फॅक्टरायझेशनची आहे. आणि ती मेथड जी दुसरी जी मेथड बघितली होती ही जी शॉर्टकट ही जी योग्य वाटली तर ही यूज करू शकता. ठीक आहे. येस, ओके. येस सर. हा, एलसीएम आणि एससीएफ समजलं असेल. पुढच्या सेशनला ऍक्च्युअल मध्ये थोडेसे एक्झाम्पल ऍड करूया. थोडेसे थेरॉटिकल एक्झाम्पल्स पुढच्या सेशनला आपण एलसीएम आणि एससीएफ वरती घेऊया. ठीक आहे. आपण थांबूया इथं. ओके. येस, हॅलो. येस सर. येस, Yes, sir. थँक्यू.